मुस्लिमांचा शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा अभ्यासला जावा आणि मुस्लिमांसाठी काही वेगळं काही देता यावं, सच्चरने सांगितलं या देशातल्या मुसलमानांचा शैक्षणिक टक्का नाहीच्या बरोबर आहे। या देशातला मुसलमान सरकारी प्रशासकीय सेवेमध्ये नाहीच्या बरोबर आहे। आजही इथल्या UPSC परीक्षेअंतर्गत IPS ची जागा भरताना मुसलमान कॅन्डिडेट घ्यावा का यावर इथला हिंदू मानसिकतेचं निवड मंडळ लाख वेळा विचार करतं आणि मुस्लिम कॅन्डिडेटला IPS म्हणून निवडताना त्याच्याकडं संशयित नजरेनं बघतं। आजही या देशामध्ये मिलिटरीच्या जागा भरताना आणि महत्त्वाच्या जागा भरताना इथल्या मुस्लिम समुदायाकडे प्रचंड संशयाने बघण्याची वृत्ती वाढत चालली आहे। इथल्या मुस्लिमांचा टक्का नाहीच्या बरोबर आहे। इथला मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे। सच्चरने सांगितले, हुईत सच्चर, राजेंद्र सच्चर नावाच्या रिटायर्ड जजने सांगितले की मुस्लिमांचा जर तुम्हाला सुधारणा करायची असेल, मुस्लिमांमध्ये जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील। त्यातली महत्त्वाची गोष्ट सांगितली, शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात मुस्लिमांसाठी स्वतंत्र 5% जागा तुम्ही राखीव द्याव्या लागतील। आता हे बिचाऱ्या मुस्लिमांना पण कळत नाही, हे फार अडचणीचं आहे। म्हणजे मी इथे मांडणी करताना समजा जर या रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर जर आमचे काही मुसलमान भाऊ प्रवास करत असतील, इकडे ज्या फळांचे गाडे आणि जे स्टॉल आहेत या स्टॉलमध्ये जर काही आमचे मुसलमान भावांचे स्टॉल असतील तर त्यांनाही बिचाऱ्यांना हे कळत नाही कि अरे भाई अपने लिए हमारे लिए इस कॉन्स्टिट्यूशन में क्या क्या लिखा है, इस कॉन्स्टिट्यूशन में बाबा साहब ने हमारे लिए क्या लिखा है वो नहीं जानते हैं। बाबा साहब इन 1930 को बता रहे हैं की स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये स्टेट्स म्हणजे संस्थानिक, मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक। बाबासाहेब म्हणतात स्टेट्स खूप वर आहेत, या देशातले राजे रजवाडे फारच उच्च कोटीचं आयुष्य जगतात आणि या देशातली जी मायनॉरिटी आहे ती फार तळागाळाचं आयुष्य जगते। मग काय करा, बाबासाहेब सांगताहेत संस्थानिकांचे काही अधिकार काढून घ्या म्हणजे ते जरा खाली येतील आणि अल्पसंख्याकांना काही जास्तीचे अधिकार द्या म्हणजे ते वर येतील। संस्थानिकांचे अधिकार काढून घेऊन त्यांना खाली आणायचं आणि अल्पसंख्याकांना जास्तीचे अधिकार देऊन त्यांना वर आणायचं आणि सगळेच एका रेंजमध्ये आणायचे। ही कल्पना म्हणजे आरक्षणाची कल्पना। याचा पहिला विचार या देशात बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये मांडला। तोच स्टेट्स अँड मायनॉरिटीजचा विचार या देशातल्या संविधानामध्ये आला आणि सांगितले की प्रतिनिधित्व दिले पाहिजे। कुणाकुणाला प्रतिनिधित्व द्या, महिलांना द्या, अपंगांना द्या, वृद्धांना द्या, जे देशासाठी विशेष काम करतात त्यांच्या नातेवाईकांना द्या, त्यानंतर जे बहिष्कृत जातीतले लोक आहेत ज्यांना कधी मुख्य प्रवाहातच येऊ दिले नव्हते त्यांना द्या आणि या सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे। आता तुम्ही विचार करा राजे हो, आरक्षण फक्त जातीचे नाही, आरक्षण सगळ्या प्रवर्गांसाठी आहे। महिलांना का बरं? आमच्या लतिकाताई म्हणाल्या की ब्राह्मणों ने हम पे राज किया, हम औरतों पे राज कर रहे हैं। इथली स्त्री ती कुठल्याही प्रवर्गातली असो ती बहिष्कृत आहे, ती शोषित आहे, ती एक्सप्लॉयटेड आहे, त्यामुळे इथल्या बाईला आरक्षण दिलं पाहिजे। मग बाईला आरक्षण देण्यासाठी काय केलं? बाईला आरक्षण देण्यासाठी राजीव गांधींच्या काळात 73वी घटना दुरुस्ती आली आणि 73व्या घटना दुरुस्तीने झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिले। तर 74व्या घटना दुरुस्तीने शहरी भागातली महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये 33% आरक्षण दिले। आता हा 33चा आकडा त्यांनी कुठून आला त्यांच्या जीवाला माहिती, कारण या देशात बायकांची लोकसंख्या पुरुषांच्या बरोबरीने 50%, मग 33चा आकडा त्यांनी कुठून आणला? कदाचित 33 कोटी देव 33% बायका असं काहीतरी त्यांचं कॉम्बिनेशन असावं, त्यांनी 33चा आकडा आणला होता। मग काहींनी उठाव केला आणि सांगितलं की 33चा आकडा चालणार नाही, तुम्हाला 50%चा आकडा आणावा लागेल।
50%चा आकडा आणताना स्मृती इराणी नावाच्या बाईचा जेव्हा उदयही झाला नव्हता, स्मृती इराणी नावाची बाई जेव्हा मैं तुलसी तेरे आंगन की सास भी कभी बहू थी, कहाणी घर घर की वगैरे सारख्या मालिका करण्यामध्ये रममान होत्या, त्या काळामध्ये हा कायदा झाला. ज्या स्मृती इराणी 8वी फेल, एक डायलॉग म्हणताना 10 वेळा रिटेक करायची ज्यांना सवय, त्या तिथे पार्लमेंट मध्ये शानपण सांगायला निघाल्या आणि त्या तिथे बहन मायावतीला क्रॉस करायची अवकाश ठेवायला लागल्या. त्यांचं जरा आता जरा समजून घेतलं पाहिजे.